नमस्कार मंडळी, मी माया गुरे या व्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे. आता सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आता मी गॅलरीमध्ये जाऊन जे टॅमॅटोचं रोप आहे त्याचे टॅमॅटो काढणार आहे, कारण ते रोप जरा खराब झालेलं आहे. तर चला, तर इथे टॅमॅटोचं रोप जळलं आहे, खराब झालं आहे, त्यामुळे आता मी हे टॅमॅटो काढते पिकलेले. आणि हे कच्चे पण काढते. तर बघूया, कच्चे तर खूप लहान आहेत, ह्याची थोडीशी चटणीच करावी लागेल. एवढे काढलेले आहे, देवाला दाखवते कारण फर्स्ट फळ आहे, पहिल्यांदा आलेलं आहे. तर चला, एवढंच झालेलं आहे. तर हे झाडाचे जे टॅमॅटो आहेत ते 2च पिकलेले आहेत आणि बाकीचे अजून कच्चेच आहेत. परंतु आता ते रोपसुद्धा खराब झालेले आहे आणि आता ह्याची वाढ होणार नाही आहे, त्यामुळे मी आता हे काढलेले आहेत. आणि आता ह्या 2 टॅमॅटोला तर मी भाजीमध्ये वापरेन, पण आता सुरुवातीला मी हे देवाच्या समोर ठेवणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, मी देवांच्या समोर टॅमॅटो ठेवलेले आहेत, कारण फर्स्ट टाईम टॅमॅटोच्या रोपांना टॅमॅटो लागले होते, त्यामुळे मी सुरुवातीला हे देवांना ठेवलेले आहेत. आणि तुम्हाला तर माहिती आहे की नेहमी आपण कोणतीही नवीन गोष्ट आणली किंवा झाडालासुद्धा कोणतीही गोष्ट नवीन आली तर आपण ती देवाला दाखवतो. तर देवांच्या समोर ठेवलेले आहेत मी टॅमॅटो. तर आज सकाळी थोडंसं शिळं दूध उरलं होतं, तर ते दूध जरा खराब झालं, म्हणजे त्याचं पनीर झालेलं आहे. तर आता त्यात मी गूळ घातलेलं आहे आणि त्याला थोडंसं शिजवलं आहे. म्हणजे हे थोडक्यात पनीरच आहे, परंतु मला पनीर खायला जास्त आवडत नाही, त्यामुळे मी ह्यात गूळ घातलेलं आहे आणि थोडीशी वेलची पूड घालणार आहे आणि मग नंतर हे खाणार आहे. मस्त डेझर्टसारखं लागतं. कोण कोण असं करून खातं, जेव्हा आपलं दूध फाटतं आणि त्यामध्ये थोडीशी साखर किंवा गूळ घालून खातात, तर कमेंट करून नक्की सांगा. आता केतकी निघालेली आहे क्लासमध्ये आणि तुम्ही बघू शकता इथे ऊन केवढं वाढलेलं आहे, खूप ऊन वाढलेलं आहे. उन्हाच्या अक्षरशः झळा लागायला लागलेत. अजून होळीसुद्धा आली नाही आहे, होळी यायच्या अगोदरच ऊन वाढलेलं आहे. तर आता मला मशीन लावायचं आहे, बाकीची सगळी कामं माझी झालेली आहे आणि मग थोड्या वेळानंतर वेदांचा सोया करायचं आहे, त्यासाठी कुकर लावायचं आहे. तर चला, मग आज सकाळी कामं केलेली आहेत मी, म्हणजे बेडरूममधलं जे काही कपाट आहे त्याच्यावरची स्वच्छता केली आज. काल संडेलासुद्धा आम्ही स्वच्छता केली होती. तर चला, आता अजून काही कामं आहे ती करून घेते. तर आता केतकी क्लासला गेलेली आहे आणि आता मी मशीन लावून घेते. तर आता हे थोडं थंड झालेलं आहे, तर आता मी हे खायला घेते. तर आता हे मी आणि केतकीच खाणार आहे, महेश गुरे यांना जास्त नाही आवडत आणि वेदांत अजिबात हे खाणार नाही आहे. तर आता मी हे खाऊन घेते, कारण केतकी जर आता क्लासला गेली ती आल्यावरती खाईल. आणि माझं आणि केतकीचं जेवण मगाशीच झालं, केतकी जेवून गेलेली आहे आणि माझं पण जेवण झालेलं आहे. तर आता मी मस्त असं तयार झालेलं डेझर्ट खाऊन घेते. इथे मी कुकर लावलेला आहे, वेदासाठी सोया राईस बनवायचं आहे. तर आता मी किचनमधले जे खाली डबे आहेत ते डबे सगळे पुसून घेणार आहे, कारण मागच्या महिन्यातच हे मी डबे घासले होते, आता फक्त त्याच्यावरती थोडीशी धूळ पडलेली आहे. तर हे सगळं मी साफ करून घेते आणि इथे जे धूळ आहे तीसुद्धा साफ करून घेते आणि हा कप्पासुद्धा मला स्वच्छ करून घ्यायचा आहे. तर आता हे मी पटकन आवरून घेते. हे डबे मी 15 दिवसांपूर्वीच घासले होते, त्यामुळे ते इतके खराब झाले नाहीत, फक्त यावर धूळ पडली आहे. त्यामुळे मी फक्त आता या डब्यांवरची धूळ पुसून घेणार आहे. हे डबे पुसताना माझ्या मनात हेच विचार येत होते की आपण संसार करताना आपल्याला पुरेशीच भांडी लागतात, परंतु जसजसं आपण संसार करायला लागतो तेव्हा आपला संसारसुद्धा वाढत असतो. दरवर्षी नवनवीन भांडी बाजारात येत असतात, ते पाहून आपण आकर्षित होतो आणि लगेच आपण ती खरेदी करतो. आधीची भांडी असतानासुद्धा आपण नवीन भांडी घ्यायला तयार असतो, कारण आपल्याला नवनवीन गोष्टींची आवड असते. परंतु जेव्हा ती भांडी खराब झाल्यावर स्वच्छ करावी लागतात, तेव्हा मात्र आपल्याला समजते की या नवीन भांड्यांची काहीच गरज नव्हती. हे असं कोणाकोणासोबत होतं हे मला कमेंट करून नक्की सांगा.
आणि बरीचशी भांडी मी अजून माळ्यावरती ठेवलेली आहेत आणि काही भांडी मी माझ्या गावीसुद्धा नेलेली आहेत. तर तिथेसुद्धा मला भांडी लागतात तशी. तर आता मला एक्स्ट्राची भांडी घेतल्यावरती तसं काही इतका त्रास होत नाही, कारण इथे जर का माझी भांडी वाढली तर मी ती लगेच गावी नेते. पुसून घेतलेले आहे. तर हे पूर्णपणे वाळल्यानंतर हे जे डबे आहेत ते मी परत इथे शिफ्ट करणार आहे. ही भांडी स्वच्छ पुसून झाल्यानंतर एकदम मस्त वाटत होतं, फ्रेश वाटायला लागली ही भांडीसुद्धा. आणि आतमध्ये भरपूर याच्यात सामानसुद्धा आहे, त्यामुळे मी सगळी भांडी त्यातलं सामान काढून काही स्वच्छ केली नाही आहे. बघू आता अजून 15 दिवसांनी ही भांडी मी थोडीफार रिकामी झाल्यानंतर घासून घेणार आहे. तात्पुरती आता फक्त मी यावरची धूळ काढून घेतलेली आहे. पण फक्त धूळ काढल्यावरतीसुद्धा ही भांडी खूप छान चकाकत होती आणि त्यामुळे भांडी लावताना मला खूप छान वाटत होतं, फ्रेश वाटत होतं. आणि आता ही बाजू पण एकदम स्वच्छ वाटायला लागली आहे. तुम्ही बघू शकता किती छान वाटते. आणि आता अशाच पद्धतीने बाजूची जी बाजू आहे तीसुद्धा मी आता स्वच्छ करते. जेव्हा जेव्हा आपण स्वच्छ करायला घेतो तेव्हा तेव्हा आपल्याला मनाला एकदम एक म्हणजे उल्हास येतो, आनंद वाटतो. आता मी पटकन हे स्वच्छ पुसून घेते आणि ही बाजूसुद्धा आता स्वच्छ करून घेते. आणि आता इथे जास्त काही भांडी नाही आहेत, इथे फक्त मी 2 डबे ठेवते आणि इथे जो आपला नेहमीचा जो भांड्यांचा रॅक आहे तोच ठेवते मी इथे, कारण अजून माझ्या किचनला ट्रॉली वगैरे नाही आहे. तर तुम्ही इथे बघू शकता किती स्वच्छ क्लीन असं वाटतं आहे. मन एकदम प्रसन्न झालेलं आहे आणि आता ही जागा छान अशी मोकळीसुद्धा वाटते, सुटसुटीत वाटते. आणि आता वाजलेले आहेत घड्याळामध्ये 5. तर मी ते चहा पिते. आता मी गॅलरीमध्ये बसलेली आहे आणि मस्तपैकी चहा पिते. तर बरेच दिवस झाले गॅलरीमध्ये बसलीच नव्हती आणि आता मी चहा पिऊन घेते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.